सतत होणारा बदल हा या विश्वाचा स्थायी भाव आहे. कालचक्र जे सतत फिरत आहे, सतत प्रवाही आहे, ते त्या प्रवाहासोबत वाहण्यासोबत स्वतःमध्ये सतत बदल करत पुढं चाललेला आहे. 5 वर्षापूर्वीचा, 50 वर्षापूर्वीचा, 500 वर्षापूर्वीचा, 5000 वर्षापूर्वीचा काळ आज नाही, परिस्थिती आज नाही. सर्व काही बदललेलं आपल्याला दिसतं. हा बदल ह्या विश्वाचा स्थायी भाव आहे हे लक्षात घेऊन आपण सुद्धा त्या बदलांना तयार असायला पाहिजे. स्वतःमध्ये, स्वतःच्या विचारांमध्ये कालसुसंगत बदल करत जायला पाहिजे, तर आपण काळासोबत जाऊ शकतो. मात्र हे बदल होताना, बदल करताना जे बदल आपण करणार आहोत ते बदल आपल्याला ऊर्ध्वगतीलाच घेऊन जाणार आहेत ना, हे मात्र डोळ्यात तेल घालून तपासायला पाहिजे. अन्यथा फसगत होण्याची शक्यता आहे. सतत होणारा बदल, अविरत असणारा प्रवाह याच्यासोबत जात असताना त्यांचे गुण आपल्यात येतातच, आपण बदलत जायचंच असतं. मात्र हा बदल हा ऊर्ध्वगतीला जाणाराच असेल हे मात्र पाहूया.